ढसाळ, मराठवाडा मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत. भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथील जागृत दक्षिणमुखी मारुती महाराज संस्थानमध्ये सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तिमय वातावरणात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या सप्ताहाच्या अंतर्गत आज दुपारी 4:30 वाजता रामकथेतील अत्यंत महत्वाचा प्रसंग असलेल्या राम सीता स्वयंवर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संगीतमय रामकथेचे कथाकार ह.भ.प. रामाचार्य गोरक्षनाथ महाराज सोनवणे यांनी मिथिला नगरीतील स्वयंवराचा प्रसंग आपल्या रसाळ वाणीतून उपस्थित भाविकांसमोर सादर केला. जनक राजाने ठेवलेली शिवधनुष्य उचलण्याची अट, अनेक राजे महाराजांचे झालेले अपयश आणि अखेर प्रभू श्रीरामांनी शिवधनुष्य उचलून त्याचा भंग केल्याचा प्रसंग सादर होताच भाविक मंत्रमुग्ध झाले. यानंतर सीतामाईने प्रभू श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घातल्याचा प्रसंग सादर करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर जय सियारामच्या जयघोषाने दुमदुमून गेला. महिला मंडळाच्या वतीने मंगलाष्टके म्हणण्यात आली तर युवकांनी प्रभू श्रीरामाची आरती सादर केली. सप्ताह समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज सोनवणे यांनी राम सीतेच्या आदर्श जीवनातून धर्म, मर्यादा आणि त्यागाची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. या भक्तिमय सोहळ्यासाठी चोऱ्हाळा गावासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दररोज हरिपाठ, भजन आणि रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात येत असून आगामी काही दिवसांत सप्ताहाची सांगता होणार आहे. या सोहळ्यासाठी ह.भ.प. शंकर महाराज साबळे, ह.भ.प. कृष्णा महाराज, ह.भ.प. सेमीनाथ महाराज, ह.भ.प. लक्ष्मण महाराज यांच्यासह गावकरी भक्त मंडळाचे सहकार्य लाभले. मराठवाडा मीडिया न्यूज सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करा.